गेली काही वर्ष नारायणगाव व वारुळवाडी परिसरात संयुक्तरित्या भरवण्यात येणारी बैलगाडा शर्यत काही कारणांमुळे बंद झाली होती। मात्र बैलगाडा शर्यतीला असणारी वाढती मागणी व सर्वत्र होणाऱ्या बैलगाडा शर्यतीमुळे नारायणगाव सारख्या मोठ्या गावात बैलगाडा शर्यत भरावी अशी इच्छा अनेक बैलगाडा मालकांची होती। त्यानुसार नारायणगाव व वारुळवाडी गावच्या संयुक्त विद्यमाने वारुळवाडी येथे असलेल्या बैलगाडा घाटाचे सुशोभीकरण करून येथे लवकरच बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती नारायणगावचे सरपंच योगेश पाटे व वारुळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहर यांनी आज श्री मुक्ताई मंदिरात झालेल्या गाव बैठकीत दिली। याप्रसंगी बैलगाडा मालक प्रकाश कबाडी, राहुल बनकर, जगन कोऱ्हाळे, समीर वाजगे, राकेश खैरे, विकास तोडकरी, जितेंद्र भोर, संग्राम भुजबळ, रमेश मेहत्रे, जंगल कोल्हे, शिवदत्त संते, अजित कोकणे, अक्षय खैरे, जालिंदर खैरे, राजेंद्र कोकणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। बागेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त नारायणगाव वारुळवाडी परिसरात बैलगाड्याची यात्रा भरण्याची परंपरा ही जुनी आहे, परंतु मध्यंतरींच्या काळात बैलगाडा शर्यत बंदीमुळे ही प्रथा खंडित झाली होती। बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्यानंतर या परिसरात बैलगाडा शर्यत व्हावी अशी अनेक बैलगाडा शौकीन व बैलगाडा मालकांची मागणी होती, परंतु वारुळवाडी येथे बैलगाडा घाटाजवळ असणारा कचरा डेपो हा या शर्यतीला अडथळा ठरत होता। मध्यंतरीच्या काळात ही शर्यत सुरू करण्यासाठी वाटाघाटी देखील झाल्या होत्या, परंतु त्या निष्फळ ठरल्या। नारायणगाव वारुळवाडी परिसरातील सर्व बैलगाडा मालकांनी आज अखेर नारायणगाव येथील ग्रामदैवत मुक्ताई मातेच्या मंदिरात गाव बैठकीचे आयोजन करून दोन्ही गावच्या माजी आजी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली व महाराष्ट्रातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत नारायणगावची यात्रा झाल्यानंतर लगेचच भरवण्यात यावी अशी आग्रही मागणी केली। त्यास दोन्ही गावच्या सरपंचांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून दोन्ही गावं संयुक्तरित्या घाटाचे काम पूर्ण करतील असा शब्द दोन्ही सरपंचांनी दिला आहे। त्यामुळे बैलगाडा मालकांमध्ये आनंदाचे वातावरण असून लवकरच नारायणगाव वारुळवाडी परिसरात मोठी बैलगाडा शर्यतीच्या भिर्राची ललकारी ऐकायला मिळणार आहे। या बैठकीस नारायणगाव वारुळवाडी परिसरातील एकूण 100 ते 150 बैलगाडा मालक व बैलगाडा शौकीन उपस्थित होते। याच बातमीचे काही दृश्य पाठवले आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहूयात। तसं जर भरत का नाही याचा अर्थ असा नाही। काय झाले आता साहेब, गेले 8 महिने रोजच यात्रा आहे, आम्हाला यात्रेला वेळच भेटला नाही। नाही तर नारायणगाव वारुळवाडीची यात्रा नेहमी भरणारी ही भरणारच होती। तुम्हाला सांगतो आता 23 तारखेनंतर यात्रेला थोडी सुटका आहे, नाही तर जी आता तुम्हाला सांगतो दत्त जयंतीच्या आधी यात्रा चालू झाली तर 23 तारखेपर्यंत यात्राच बंद नाही आहे। बैलगाडा मालक बाकीच्या गावांमध्ये जाऊन यात्रा करतायत, परंतु आपल्या स्वतःच्या गावामध्ये यात्रा भरत नाही याचं दुःख वाटत नाहीये। दुःख वाटायचं काही कारण नाही, कारण आम्ही रोजच यात्रेत असतो आणि आम्ही यात्रा भरवणार आहे आणि आपली यात्रा ही जुन्नर तालुक्याची 1 नंबर बागेश्वरची यात्रा होणार आहे आणि यात्रा नारायणगाव वारुळवाडी दोन्ही गावां मिळून ही यात्रा 1 नंबर करायचं आम्ही ठरवलेलं आहे। आज बैलगाडा मालकांची तुम्ही इथं एक बैठक घेतली होती, नक्की निर्णय काय झाले? आमचा निर्णय काय झाला नाही, सगळी यात्रा ही एकोप्याने पार पाडणार त्यासाठी आम्ही ही मीटिंग घेतलेली आहे आणि नियोजनासाठी ही मीटिंग होती। कधी यात्रा भरणार आहे, नक्की काय ठरले? आता प्राथमिक स्वरूपाची ही आमची आता प्राथमिक स्वरूपाची एक मीटिंग होणार आहे। आता आमची ही घाटासाठी मीटिंग झालेली आहे, आम्ही आता घाटाची साफसफाई करणार आहोत, सुस्वच्छ आळ करणार आहे, बैठक व्यवस्था चांगली करणार आहे, म्हणून ही गाडा मालकांनी आता मीटिंग घेतलेली आहे। अनेक क्रांतिकारक निर्णय तुम्ही आतापर्यंत गावामध्ये घेतलेले आहेत, बऱ्याचशा सुधारणा झालेल्या आहेत, परंतु घाटाचं काम मात्र अजूनही रखडलेलं आहे। नाही, ते जरी मान्य केलं तर त्यामध्ये आता लवकरच सुधारणा होईल, कारण सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। कारण गेले अनेक वर्षापासून ही आपली परंपरा होती आणि काही वर्षामध्ये बैलगाडा बंदी झाल्यामुळं खरं तर जी मागं पडलेली यात्रा आहे, परंतु याची सगळी कसर निश्चित स्वरूपात नारायणगाव आणि वारुळवाडी दोन्ही ग्रामस्थ मिळून एक चांगल्या प्रकारची यात्रा संपूर्ण महाराष्ट्राला आदर्श घालून देऊ अशी एक यात्रा आपल्या नारायणगाव वारुळवाडीमध्ये भरणार आहे। निश्चित स्वरूपात एक चांगलं नियोजन आता ही सगळेच ग्रामस्थ आणि बैलगाडा मालक इथं उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना शब्द देतो की इथं जो तो आजची जी प्राथमिक स्वरूपाची मीटिंग आहे की पहिला आपला घाट साफ करून घेतला पाहिजे, कारण आपण तिथं आपली वरती काय आले घाटाच्या लागून कचराकुंडी आहे आणि मग हे बरंचसं हॉस्पिटलचं मटेरियल तिथं येते, त्या माध्यमातून खरं तर आपल्याला ती चांगल्या प्रकारची धावपट्टी बनवणं, घाट करणं ते गरजेचं आहे आणि त्या स्वरूपात सुरुवातीची प्राथमिक मीटिंग झाली। लवकरच ही सगळी मंडळी मिळून आपण सगळी मंडळी कांबळ्यावर सुद्धा बसून हा विषय घेऊ आणि एक चांगल्या प्रकारची स्पर्धा, चांगल्या प्रकारची जत्रा आपण भरवणार। खरं तर बंदीची प्रोसेस चालू होती त्या काळात खरं तर तुम्हाला माहिती आहे न्यायप्रविष्ट बाबी असल्यामुळं काही अडचणी होत्या, कलेक्टरची परवानगी होती, बाकीची पशुवैद्यकीच्या अडचणी होत्या, त्यामुळे ते थोडंसं राहिलं त्यावेळेस।
कशा पद्धतीने दोन्ही ग्रामपंचायती मिळून या सर्व गाडा मालकांना तुम्ही सहकार्य करणार आहात? खरं तर आता कचरा डिपो बाबांनी सांगितले त्याप्रमाणे आपल्या शेजारी आता साफसफाई पहिली होणं महत्त्वाचं आहे. दोन्ही बाजूला खड्डे आहेत आणि तेथील स्थानिक शेतकरी जागा मालक त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन लवकरच दोन्ही ग्रामपंचायतीच्या मार्फत घाटाचं काम होणार आहे. राजकारण कुठेतरी बाजूला थांबून गाड्या मालकांना सहकार्य झालं पाहिजे असं वाटत नाही राजू? राजकारणच नाही. राजकारणाचा विषय नाही, दोन्ही गावं एकत्र आली आज बसलोय काय गाव बैठक. दोन्ही गाव म्हणून दोन्ही गावचे एकच गाव. हो चालू होईल.